कालच्या लोकसभेच्या निकालानंतर आज दिल्लीत खलबतं होणार आहे। दिल्लीमध्ये आज एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे। एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीमध्ये आज बैठकांचं सत्र पाहायला मिळेल। या बैठकीला एनडीएचे घटक पक्ष देखील उपस्थित राहणार आहेत। भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांनाही आज दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आज एनडीएच्या बैठकीत सत्ता स्थापनेसाठी काय रणनीती ठरते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आगामी सरकारमध्ये सर्व मित्रपक्षांना मानाचं स्थान दिलं जाईल असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्या। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, सत्ता स्थापनेआधी एनडीएची ही बैठक किती महत्त्वपूर्ण असणार आहे? दीपक, आज अतिशय महत्त्वाच्या दोन बैठका दिल्लीमध्ये होणार आहेत। एक म्हणजे इंडिया आघाडीची बैठक संध्याकाळी 6 वाजता होणार आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी। दुसऱ्या बाजूला एनडीएची बैठक ही संध्याकाळी 4 वाजता होणार आहे। भारतीय जनता पक्षाने एनडीएच्या सर्व घटक पक्षांना निमंत्रण दिलेलं आहे। यामध्ये चिराग पासवान, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे तिघं महत्त्वाचे नेते आहेत की जे एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार का, त्यांनी ते जर सहभागी झाले तर एनडीएचं सरकार स्थापन होते असा एक मेसेज त्यातून आपण काढू शकतो। आणि विशेष म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारची परिस्थिती सध्या संख्याबळाची आहे त्यानुसार एनडीएच्या सहकार्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यामुळे आता सर्व खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बहुमत मिळाल्यानंतर आज एनडीएची ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बैठक असणार आहे। आतापर्यंत 10 वर्ष गेली भाजपला एक हाती सत्ता मिळालेली होती, परंतु वेळेला जी टक्केवारी मतदानाची घसरलेली आहे त्यातून भाजपला स्पष्ट संदेश देण्यात आलेला आहे। एनडीएनं जरी बहुमत मिळवलेलं असलं तरी भाजप हा मात्र सत्तेपासून दूर राहिलेला आहे। त्यामुळे आता जे सरकार आता दिल्लीमध्ये स्थापन होणार आहे ते एनडीएचं सरकार असणार आहे। त्यामुळे स्वाभाविकच आज दिल्लीमध्ये एनडीएची जी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एनडीएच्या घटक पक्षांची ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे। यासोबतच सर्व खासदारांना दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।